नेते गोपीचंद पडळकर यांच्या संदर्भातली, कारण पुन्हा एकदा त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केल्याचं समोर येत आहे। पुन्हा एकदा त्यांची जीभ घसरलेली आहे। मंगळसूत्र चोरीच्या आरोपांवर बोलताना गोपीचंद पडळकरांनी पुन्हा एकदा जयंत पाटलांना लक्ष्य केलंय। जयंत पाटलांच्या कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलंय हे त्यांनी सांगावं असं वक्तव्य गोपीचंद पडळकरांनी केलं। त्यांच्या या वक्तव्यावरून आता नवा वाद होण्याची शक्यता आहे। याआधी देखील जयंत पाटलांबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य त्यांचं समोर आलेलं होतं आणि आता दुसऱ्यांदा जयंत पाटलांबद्दलच त्यांनी हे विधान केलेलं आहे। बड़ी से बड़ी हस्ती मिट गई मुझे झुकाने में बेटा। अरे बड़ी से बड़ी हस्ती मिट गई मुझे झुकाने में बेटा। तू कोशिश भी मत करना, तेरी उम्र जाएगी मुझे गिराने में। तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता। जयंतरावला माझा सवाल आहे, तुझ्या कितव्या नंबरच्या बायकोचं मंगळसूत्र मी चोरलं सांग लोकांना। आणि या सगळ्याबद्दल अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते शशिकांत शिंदे। शशिकांत शिंदेजी, आपण हे वक्तव्य ऐकलं असेल, आपली पहिली प्रतिक्रिया, कारण याच्या आधी देखील जयंत पाटलांवर गोपीचंद पडळकर यांचं आक्षेपार्ह वक्तव्य आलेलं आणि पुन्हा ते बोललेले आहेत। आपली पहिली प्रतिक्रिया शशिकांत शिंदेजी। खरं म्हटलं तर भाजपचं सरकार आल्यानंतर राजकारणाची पातळी घसरलेली आहे। कुटुंबावर आणि वैयक्तिक टीका करण्याची प्रथा वाढलेली आहे। ती जाणीवपूर्वक केली जाते का मला माहित नाही, परंतु राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या अनेक नेत्यांनी सांगितल्यानंतर या बाबतीमध्ये मी समज दिले असं होणार नाही सांगितल्यानंतर सुद्धा तसंच होत असेल तर हे ठरवून होतंय का? काय महाराष्ट्रातली संस्कृती दोहरवण्याचं काम चालू आहे का? काल पण सगळं अहिल्यानगरला काही घटना घडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की यस मी याच्या पाठीमागं कोण सूत्रधार याचा शोध लावतो। त्या महाराष्ट्राला माहिती आहे सध्या महाराष्ट्रामध्ये अशांतता कोण पसरवतोय, कशामुळे अशा प्रकारचं राजकारणाची परिस्थिती बिघडत चाललेली आहे। महाराष्ट्राची ओळख नाही, पण दुर्दैव आहे आता अशाच पद्धतीने जर वक्तृत्व अशा पद्धतीने बोलण्याच्या बाबतीमधल्या जर करत गेलं तर राजकारणाचा दर्जा पातळी घसरून जाईल आणि मग एकमेकांची उणी काढता काढता कक्षादारापर्यंत जर पोहोचायला लागली तर त्या अक्षरी शांतता भंग करण्याचा हक्क कोणी दिला नाही। मला वाटतं हे चुकीचं आहे। मला वाटतं त्यात काय सांगून सुद्धा ऐकत नसेल त्याच्यात सुधारणा काय अपेक्षित नाहीये। मला वाटतं की आता महाराष्ट्राच्या जनतेने हे आता अशा प्रकारची भाषा आपण काय बोलतात की वळणी पडून घ्यावी अशा प्रकारची अपेक्षा आहे। धन्यवाद शशिकांत शिंदेजी आपल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल।